नमस्कार. सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया. उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करणं अयोग्य आहे. कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेनं दाखवलंय आणि याची माहिती कामराला हवी. कॉमेडी करा पण नेत्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कुणाल कामरानं माफी मागावी. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिंदेंबाबत लोकांच्या मनात आदर आहे याची जाणीव असली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुणाल कामरानं काहीही चुकीचं केलेलं नाही. कुणाल कामराने सत्य मांडलं. जे चोरी करतात ते गद्दारच अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. सत्य बोलणं हा स्वातंत्र्यावरील हल्ला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार आणि चोर नाहीत मग मिरची का लागली. कामरानं काय म्हटलं. ज्यामुळे मिरची लागली ते शिंदेंनी सांगावं असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. फडणवीस अकार्यक्षम हे दाखवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलाय मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जपून करायला हवा. विचार मांडताना प्रश्न निर्माण होता कामा नयेत असं म्हणत कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून अजित पवारांनी कान टोचले. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत याचं भान कुणाल कामरानं ठेवायला हवं होतं असा हल्लाबोल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. तर कुणाल कामराचं लोकेशन शोधण्याचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला ही गुंडागर्दी आहे. आता त्याची भरपाई कोण करणार असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. नुकसान दंगलखोरांकडून भरून घेणार का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला कमकुवत गृहमंत्री मिळालाय. कोणतीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या कंट्रोलमध्ये नाही अशी टीका संजय राऊतांनी केली. फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं असं आव्हान राऊतांनी दिलं. जे खरं आहे तेच कुणाल कामरा म्हणालाय मात्र तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर ते त्याच्या भाषेत द्या. तोडफोड करू नका असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला. तर स्टुडिओऐवजी कोरटकरचं थोबाड फोडलं असतं तर बरं झालं असतं असा टोला त्यांनी लगावला. कुणाल कामराचं गाणं एवढं लागण्याचं कारण काय. गद्दार तर मी पण बोलतो मग काय झालं असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. कोणीही माफी मागायची गरज नाही असं दानवे म्हणाले. कुणाल कामरा प्रकरणावर सुषमा अंधारेंनी कविता करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. चला भक्तांनो कामराचा स्टुडिओ तर फोडलात. आता आपटे सोलापूरकर कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची असं म्हणत अंधारेंनी टीका केली. एकनाथ शिंदेंचा प्रवास काहींना खपत नाही. कुणाल कामरा वाह्यात बोलणारा माणूस आहे मात्र त्याला वाह्यात बोलण्याचा अधिकार दिला कुणी असा संतप्त सवाल शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणालाही काहीही बोलण्याचा अधिकार नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून गाणं बनवणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असा हल्लाबोल उदय सामंत यांनी केला. तर असं वर्तन करण्याकरता ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामंत यांनी केली. कुणालने केलेली कविता वाक्यनवाक्य बरोबर आहे. सत्य कटू असतं आणि ते झोंबतं. हिंमत असेल तर वैचारिक उत्तर द्या असं आव्हान अरविंद सावंत यांनी केलंय. कुणाल कामराच्या गाण्याचा संजय शिरसाट यांनी निषेध केला. स्टँडअप कॉमेडियन आहेस म्हणून लोकांची इज्जत काढायचं कुणी लायसन्स दिलं असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. 3 जानेवारीला झालेलं चित्रीकरण काल प्रदर्शित का झालं. शांत मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. आमच्या पक्षप्रमुखांवरील टीका सहन करून घेतली जाणार नाही असा इशारा मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला. कुणाल कामरा याला गुलाबराव पाटलांनी इशारा दिलाय. 2 दिवसात कामरानं माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलनं तोंडाला काळं फासू असा इशारा दिलाय. हा कामरा संजय राऊताचा माणूस आहे असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला. कुणाल कामरानं खालच्या पातळीवर जात टीका केली आहे. जर त्यानं 2 दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. त्याच्या तोंडाला काळं फासणार असा थेट इशारा
मुरजी पटेल यांनी दिला, तर हा कुणाची सुपारी घेऊन बोलतोय हेही बघावं लागेल असं ते म्हणाले. कुणाल कामरानं केलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झालाय. निलेश राणेंनी कुणाल कामराला थेट इशारा दिला. कुणाल कामरा कुणाला दिसला तर तिथेच फटके टाकणार असं ट्विट करत त्यांनी हल्लाबोल केलाय. राऊतांकडे कार्यकर्ते राहिले नाहीत, भाडोत्री माणसांचा वापर करून टीका करतात असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. सापाच्या शेपटीवर पाय देऊ नका, फणा काढला तर भारी पडेल असा इशारा नरेश म्हस्केंनी दिलाय. शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या बॉसला खुश करण्याकरता आंदोलन करतायत असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही, मात्र नेत्यांनी टीका हलक्यात घ्यायला हव्या असंही पवार म्हणाले. कामराच्या वक्तव्याचा भरत गोगावलेंनी जाहीर निषेध केला. कामराला समर्थन देणारेच त्याचे बोलवते धनी आहेत असा आरोप गोगावलेंनी केला. कॉमेडियन सामाजिक घडामोडीवर वक्तव्य होतात एवढंच आहे, तर संविधान लोकशाही संपून टाका असं अतुल लोंढे म्हणाले. संविधानिक पदावर असताना तोडफोड कशी केली असा सवाल लोंढेंनी केला. नेत्यांवर टीका करून प्रसिद्धीचा प्रयत्न सुरू आहे. कॉमेडियनवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी परिणय फुकेंनी केली. कुणाल कामरा जे बोलला ते जर आवडलं नाही तर त्याच्या विरोधात कायद्यानं लढणं अपेक्षित आहे, मात्र स्वतः सत्तेत असताना असा कायदा हातात घेत शिवीगाळ करणं, तोडफोड करणं कितपत योग्य आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारलाय. तर कामरावर कारवाई करण्याआधी शिंदे गटाच्या आंदोलनकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करा अशी मागणी दमानियांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बदनामी करता ठाकरे गट कुणाल कामरासारख्या व्यक्ती भाड्यानं आणतो आणि एकनाथ शिंदेंची बदनामी करतात अशी टीका शायना एनसींनी केली. खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये मुंबई पालिकेचे अधिकारी पोहोचलेत. या स्टुडिओवर कारवाई होण्याची शक्यता आहे. खारमधील या स्टुडिओत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं शिंदेंवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून वाद निर्माण झाला. कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील MIDC पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर पालिकेनं बुलडोझर चालवलाय. फहीम खानच्या परिवारानं पालिकेच्या काही जागेवर अतिक्रमण केल्यानं पालिकेनं कारवाई करत त्याचं घर पाडलं. नागपूर दंगल प्रकरणी दुसऱ्या आरोपीच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी युसुफ शेखचं घर पाडण्यात आलं. नागपूरमधील संचारबंदी हटवल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किल्ले रायगड पुन्हा चर्चेत आलंय. कुत्र्याच्या समाधीवरून चर्चा सुरू आहे. रायगडावर एक अंमलदार आणि 3 कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लाकडी सुरक्षा कठडा उभारून कुत्र्याच्या समाधीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. 31 मेपर्यंत रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा. समाधीबाबत ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावे नाहीयेत अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपतींनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय. शिवरायांवरून जुने इतिहासातील मुद्दे का काढले जात आहेत? औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता काढण्याची गरज ती काय असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारला. जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. संभाजीराजेंची मागणी योग्य आहे. वाघ्या कुत्र्याचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. कुत्र्याचं स्मारक काढून पुन्हा तिथे पुतळाबाईंचं स्मारक करा अशी मागणी इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी केली. रायगडावरील वाघ्या कुत्रा हटवला गेलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन तो काढून टाकावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर काळ्या जादूकरता वापरल्या जाणाऱ्या वस्तू आढळल्या. हळद कुंकू लावलेले नारळ, लिंबू आणि काळी बाहुली आढळल्यानं खळबळ उडाली आहे. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आलाय. गेवराईचे पोलीस उपअधीक्षक NB राजगुरू आता महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
आतापर्यंत तब्बल 6 तपासी अधिकारी बदलले आहेत. भुसावळमध्ये महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. घरकुलासह रस्त्यांच्या मागणीकरता महिलांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जळगाव जिल्ह्यातील वाघूर आणि हतनूर प्रकल्प वगळला तर बहुतांश प्रकल्पांमध्ये पाण्यासाठी निम्म्यावर आलेला आहे. गिरणा धरणातील पाणी साठा 37% आलाय तर अनेक भागातील विहिरी आटायला लागल्या. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची भीती वर्तवण्यात येते. महाबळेश्वरच्या दानवली गावातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मजूर महिलेने काम करत असताना तिच्या छोट्या बाळाला दगडाला बांधून ठेवल्याचं व्हिडिओ बघायला मिळतंय. बीडच्या परळीत पोलिसांचं पथसंचलन पार पडलं. रमजान आणि गुढीपाडवा दोन्ही सणाला कोणतंही गालबोट लागू नये याकरता पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतला. अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यातल्या शेकडो आदिवासींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झाली आहेत. मात्र घरकुल योजनेतून घरं बांधण्याकरता वन विभागाकडून विरोध केला जातोय. त्यामुळे घरकुलं मंजूर तरी का केली असा सवाल आदिवासी करतात. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा तवंग बघायला मिळतो. कंपन्यांकडून सर्रासपणे केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जातं. नदीत घाणीचं साम्राज्य पसरलं. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षणाचा सावळा गोंधळ समोर आला. महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 200 रुपये रोजंदारीवर शेलूदच्या जिल्हा परिषद शाळेत मजूर महिलांना नोकरी देण्यात आली आहे आणि बालसंगोपनाच्या नावाखाली 2 शिक्षिका वर्षभरापासून दीर्घ रजेवर गेलेल्या आहेत. या प्रकरणामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नाशिक शहर कोयता हल्ल्यानं पुन्हा एकदा हादरलंय. 5 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पंढरपूरच्या अरण इथल्या सबस्टेशनचा आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी अरण गावासह तुळशी जाधववाडी बैरागवाडी या गावातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. अहिल्यानगर पालिकेच्या वतीनं टीबी या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं. टीबीची लक्षणं उपचारांबाबत माहिती देण्यात आली. लहान मुलांकडे शाळांमार्फत ड्रग्ज पोहोचवले जात आहेत. सुरुवातीला हे तरुण ड्रग्ज घेतात आणि नंतर सप्लायर म्हणून काम करतात. त्यामुळे ड्रग्ज संदर्भात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी अमीन पटेल यांनी सरकारकडे केली. पवईतील IIT परिसरातील हॉस्टेल्स परिसरामध्ये मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या मगरीच्या बाजूनच लहान मुलांचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. अंबरनाथ MIDC भागातील मिरॅकल्स केबल या कंपनीतील 250 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ESI, ग्रॅच्युइटीसह PF आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील शिवरामटोला इथं जंगल परिसरात वाघानं हल्ला केला. महिलेचा मृत्यू झाला. अखेर वन विभागानं नरभक्षी वाघाला जेरबंद केलं. रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागलाय. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये सध्या 53% पाणीसाठा आहे. मार्च महिन्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानं मे महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातील देवगडमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देवगडमध्ये हे कासव महोत्सव भरलेला आहे. मुणगे आणि मोरवे समुद्रकिनारी असलेली एक कासवांडी अंडी एकत्र करून त्यांचं संरक्षण कुंपण बांधून जतन करण्यात आलं. या अंड्यातून बाहेर आलेल्या कासवाच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आलं. पुण्यामध्ये आमिर खाननं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात देशमुखांच्या मुलांची भेट घेत आमिर खाननं मुलांचं सांत्वन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यालयीन कामकाजाबद्दल फीडबॅक मागवण्याची QR कोड प्रणाली पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. यामुळे कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कामकाज पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 503 पदं रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होतोय. त्यामुळे रुग्णांनी सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागतं. होलिकोत्सवानंतर परतीच्या प्रवासामुळे
महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणं चाकरमान्यांना महागात पडलंय। रायगड वाहतूक पोलिसांनी 4,69,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। भुसावळ विभागातील म्हसावद या स्थानकात यार्ड पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलंय। त्याकरता ब्लॉक घेतल्यानं आजपासून 26 तारखेपर्यंत भुसावळ, देवळाली, वडनेरा, नाशिक या अपडाऊन मार्गानं धावणाऱ्या मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या। हिंगोलीच्या केंद्रा खुर्द इथं माळरान जमिनीत शेतकरी सुभाषराव देशमुख यांनी उन्हाळी तुरीची लागवड केली। शेतकऱ्यानं नवा प्रयोग करत उन्हाळ्यामध्ये तूर पीक घेतलंय। सध्या या तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा देखील लागलेल्या आहेत।